मैत्रिणींनो, चहा बनवलेला आहे. चहा पिणारी मी आज एकटीच आहे. मुलं काही चहा पित नाहीत, मिस्टर ऑफिसला गेलेले. आणि 1 कप चहा केला आहे. मी तुम्हाला ना माझ्या बाल्कनीतून दिसणारा सुंदर असा व्ह्यू दाखवते. हे बघा, छान असा समुद्र आहे आणि आज हा जो आहे तो अटल सेतू आहे. माझ्या बाल्कनीतून दिसणारा हा अटल सेतू आणि ही छान अशी हिरवळ. चहा पीत पीत बाहेर बसली. थोडा वेळ बाहेर बसल्यानंतर मन कसं प्रसन्न होतं. आणि बाल्कनीमध्ये हे बघा, मी थोडासा पुदिना लावला आहे. अळूची पानं जी लावली ती छोटी आहेत, अजून काही मोठी झालेली नाहीत. आणि मुलांचा प्रोजेक्ट म्हणून मूग थोडेसे यामध्ये घातलेले, ते एवढे मोठे झालेत बघा. 10 ते 15 दिवस गावी असल्यामुळं तुळशीला थोडंसं पाणी घालता आलं नाही. त्यामुळे तुळशीची पानं पूर्णपणे गळून पडलेली. आणि आता नवीन जी पानं आलीत, छान अशी पालवी आलेली आहे बघा. तुळस छान फुटून आलेली आहे. आणखी थोड्या दिवसात तुळशी जी आहे ती छान हिरवीगार होईल. तुळस ज्यावेळी सुकली त्यावेळी थोडंसं वाईट वाटलं. आता कसं मन प्रसन्न होतं बघा. आता उद्यापासून स्कूल चालू होणार. डब्याला काय द्यायचं? डबं तर 2 असतात, छोट्याशा भुकेसाठी आणि मोठ्या भुकेसाठी. त्यामुळे उद्या डोसा किंवा इडली करेन, अजून काय असं ठरवलेलं नाही. आणि हे बघा, भाजीसाठी मूग भिजत घातले.